त्याच्या मराठी विद्यार्थी शिबिरासाठी आपण इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहात। युनायटेड मराठा ऑर्गनायझेशन ही संघटना मराठ्यांसाठी नोकरी, शिक्षण, शेती आणि व्यवसाय या क्षेत्रामध्ये काम करते। मराठ्यांचा विकास, आपल्या समाजाचा विकास नोकरी, शिक्षण, शेती आणि व्यवसाय या क्षेत्रामध्ये व्हावा यासाठी आम्ही काम करत आहोत। या संघटनेची सुरुवात युनायटेड मराठा ऑर्गनायझेशनची सुरुवात 4 महिन्यांपूर्वी झाली। त्याच्यामध्ये आम्ही पहिले पुण्याला आमची मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये आपल्या महाराष्ट्रामधील जे विभागातील नांदेड, लातूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, नांदेड अशा या ठिकाणी किंवा आपला पश्चिम महाराष्ट्र असेल सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी येऊन मराठ्यां जे आमचे मित्र आहेत आमची फेसबुकवरती ओळख झाली। त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून हा ग्रुप चालू केलेला आहे युनायटेड मराठा ऑर्गनायझेशन। आणि आज युनायटेड मराठा ऑर्गनायझेशनच्या मीटिंगमध्ये आम्ही जे विषय ठरवले त्या विषयांवरती आम्ही काम करत आहोत। आमच्या या संघटनेचा कोणीही अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाही, कार्याध्यक्ष नाही। जे काम करतायत ते सर्व मराठा सेवक आणि आपल्या समाजाची शिक्षण, नोकरी, शेती आणि व्यवसाय या क्षेत्रामध्ये विकास व्हावा यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत। आणि याच्यामध्ये आम्ही बाकीचे विषय घेतलेले नाही की त्या ठिकाणी बाकीचे विषय घेतले की त्याच्यामध्ये राजकारण वगैरे या गोष्टी येतात। त्यामुळे आम्ही हा बाकीचे आरक्षण वगैरे असतील त्या गोष्टी आम्ही स्किप करून फक्त आपल्या मराठा मुलांना या क्षेत्रामध्ये मार्गदर्शन मिळावं यासाठी आम्ही असे छोटे छोटे इव्हेंट करत आहोत। युनायटेड मराठा ऑर्गनायझेशनचा पहिला इव्हेंट मालेगाव येथे झाला। त्या ठिकाणी विद्यार्थी शिबिर आयोजित केलं होतं मालेगावला। तर त्या ठिकाणी मालेगावचे जे SP होते ते मार्गदर्शन करण्यासाठी आले होते। दुसरं शिबिर मंचरला झालं पुण्यामध्ये, आंबेगाव तालुका आहे त्या ठिकाणी मंचर हे गाव आहे, त्या ठिकाणी आयोजित केलं होतं युनायटेड मराठा ऑर्गनायझेशनने शिबिर। त्या ठिकाणी नागपूरचे IPS अधिकारी प्रशांत सुंबे पाटील आले होते मार्गदर्शन करण्यासाठी। आमच्या आंबेगाव तालुक्यामध्ये कधी पोलीस केस झाली तरी कधी IPS अधिकारी आले नव्हते। पण त्या ठिकाणी आपल्या समाजाचे प्रशांत सुंबे त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की आपल्या समाजातील मुलांना MPSC UPSC वरती मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही येताय काय? तर त्या विनंतीला मान देऊन प्रशांत सुंबे सर मंचर येथे शिबिरासाठी आले आणि त्यांनी मुलांना चांगल्या प्रकारचं मोलाचं मार्गदर्शन केलं। त्या ठिकाणी जे शिबिर झालं त्या शिबिराचं सर्व आतापर्यंत जेवढे शिबिर आम्ही आयोजित केले त्याच्यामध्ये सर्वात जास्त 700 मुलं त्या ठिकाणी शिबिराला आले होते। 700 मुलांना त्या ठिकाणी त्या शिबिराचा फायदा झाला आणि हा आता 3रं शिबिर आहे। तर आम्ही हे कार्यक्रम याच्यासाठी आयोजित करत आहोत की त्या शिबिरामधून जे काही आज आपल्या इथे मार्गदर्शन शिबिरासाठी 2014 मध्ये महाराष्ट्र राज्यात MPSC मध्ये पहिले आलेले अभ्यासी मोहिते पाटील असतील, गोटू ठाकरे सर असतील, बाकीचे जे IBPS वगैरे बँकिंग वगैरे याच्यावरती बोलणारे असतील, यांना बोलवायचं कारण हे आहे की आज एवढी गर्दी आहे आणि ह्या गर्दीमधून जरी 1-2 अधिकारी जरी झाले तरी आमच्या या शिबिराचं सार्थक झालं असं आम्ही समजतो। या क्षेत्रामधून आम्ही काम करत आहोत आणि अशा प्रकारचा जर उत्साह किंवा प्रोत्साहन जर आम्हाला मिळालं तर यापेक्षाही मोठमोठे आम्ही कार्यक्रम घेणार आहोत। बँकिंग मध्ये बोलला तर IBPS वरती येत्या म्हणजे 2-3 वर्षांपासून म्हणजे 1980 नंतरची सर्वात मोठी भरती चालू आहे IBPS मध्ये। तर त्या ठिकाणी आपल्या मराठ्यांचा प्रशासकीय सेवा असतील किंवा बँकिंग मध्ये असतील आपल्या मराठ्यांचा टक्का खूप कमी आहे। तर या ठिकाणी आपली लोकही मुलांनाही त्यामुळे मार्गदर्शन जर मिळालं तर त्याच्यामध्येही खूप मोठी प्रकारचं करिअर घडू शकतं IBPS मध्ये। तर त्या दृष्टीने सुद्धा बँकिंग वरती पण आपण मार्गदर्शन केलेलं आहे। संकल्प एज्युकेशन अकॅडमी औरंगाबादला आहे। त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्ही शिबिर घ्या त्या ठिकाणी आम्ही आमचे बोलणारे वक्ते आम्ही त्या ठिकाणी उपस्थित करू। तर संकल्प एज्युकेशनचे मालेगावला सुद्धा जे वक्ते होते मालेगावला पण आले होते, मंचरला पण आले होते आणि आज या ठिकाणी पण आलेले आहे। या प्रकारे आम्ही हे करत आहोत। तर त्याच्यामध्ये विषय आम्ही घेतले की शिक्षणामध्ये विद्यार्थी शिबिर आयोजित करून मुलांना मार्गदर्शन करणं, बाकीचे कोर्सेस असतील त्याच्याबद्दल आम्ही माहिती देतो आणि त्या माहितीद्वारे आपल्या मुलांना त्याचा फायदा होत आहे। त्याच्यानंतर दुसरा विषय आमचा नोकरीमध्ये जी मुलं आता आम्हाला आहेत आतापर्यंत युनायटेड मराठा ऑर्गनायझेशन 4 महिन्यामध्ये जवळजवळ 40 मुलांना नोकरी मिळाली आहे या संघटनेच्या याच्यातून। आम्ही मुलं कामाला आहेत त्या कामाला असलेल्या मुलांनी सपोज प्रत्येकाचा रेफरन्स दिला। आता मी एका ठिकाणी कामाला आहे त्या ठिकाणी जर HR ला जाऊन भेटलो की आपल्या कंपनीमध्ये काही वॅकन्सीज आहेत का काय, तर ते जर बोलले वॅकन्सी असतील तर त्या ठिकाणी आम्ही रेफरन्स देऊन आपली मुलं कामाला पण लावतो। आतापर्यंत 40 मुलं कामाला लागलेली आहेत संघटनेमध्ये। या ठिकाणी जर आपण नुसतं बोलतो की एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ,
आपण त्या जर उक्तीप्रमाणे जर वागलो तरच ह्या गोष्टी शक्य असतात. एक छोटीशी गोष्ट सांगतो. कुत्र्याची आणि गाढवाची शर्यत असते की कुत्रा शर्यत लावतो गाढवाबरोबर की 25 गाव ओलांडून पळत जायची शर्यत लागते त्या दोघांची, आणि त्या ठिकाणी सिंहासन ठेवलेलं असतं आणि त्या सिंहासनावर जर जाऊन जो पहिला बसेल तो त्या एरियाचा राजा. अशी कुत्रा गाढवाबरोबर शर्यत लावतो. कुत्र्याला माहित असतं की सर्वांना माहिती आहे कुत्रा जास्त पळतो की गाढव. कुत्रा जास्त पळतो. कुत्र्याला वाटलं आपण शर्यत जिंकणार आहे. मग गाढव पण ती शर्यत मान्य करतो. गाढव हुशार असतं. मग त्यामुळे ती दोघांची शर्यत चालू होते. प्रॉब्लेम हा होतो की गाढव आपलं पळत असतं त्याच्या वेगाने, कुत्रा फास्ट सुसाट मध्ये पळत निघतो पुढे. पुढे गेल्यानंतर पुढच्या गावात जातो. आता तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती असेल की एखादा कुत्रा बाहेरच्या गावातला ते दुसऱ्या गावामध्ये गेल्यावरती बाकीचे कुत्रे पण भुकतात. मग त्यामुळं प्रत्येक गावामध्ये गेला की तिथे 4-5 कुत्रे येऊन त्या कुत्र्याला भुकायचे. त्यामुळे त्या कुत्रा काय आला, कुत्र्याचा वेग मंदवायला लागला, त्याला रस्ता चेंज करायला लागला, ह्या गावातून त्या गावातून गल्ली बोळातून जावं लागलं. प्रत्येक ज्या ठिकाणी जाईल, ज्या गावामध्ये जाईल तो कुत्रा पळत त्या ठिकाणी त्याला त्याचे विरोधक होते. कारण की नवीन एरियामध्ये गेल्यावरती कुत्र्यांमध्ये भांडणं होतात, हे होतात. तर ज्यावेळेस कुत्रा सर्व गावं ओलांडून जातो तो ऑलरेडी तिथं गाढव पोचलेला असतो. याच्यातून आपण हे काय घेतो की आपण जर प्रत्येकाचे आपल्याला आतापर्यंत आपल्याला असं आले की आतापर्यंत आपल्याला मराठा समाज म्हटलं की एकमेकाचे पाय खेचायचे वगैरे ही वृत्ती आतापर्यंत चाललेली आहे. मग त्याच्यामुळे काय होतंय की आपल्यामध्येच हे असल्यामुळं गाढव जाऊन बसतंय त्या ठिकाणी. म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत की सर्वांनी एकी करा आणि सर्वांनी एक आम्हाला हातभार द्या. अजूनही खूप मोठमोठे कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. शेतीमध्ये आपले ग्रुप बनवलेले आहेत. त्या ग्रुपमध्ये शेतीमध्ये आधुनिक जे आपले शेतकरी असतील त्यांना आधुनिक पद्धतीने शेती कशी करायची त्याचे आम्ही मार्गदर्शन देतो. आपल्या या ग्रुपमध्ये शेतकरी तज्ञ आहेत, ते मार्गदर्शन करतात वेळोवेळी. शेतीमध्ये आता पारंपरिक पद्धतीने जर शेती केली तर त्याचाही खूप मोठं नुकसान होते. कारण की पावसाचं असलेलं अनियमित प्रमाण, शेतीबरोबरच जर आपण जोडधंदे केले, शेळी पालन असेल, कुक्कुटपालन असेल, या प्रकारची माहिती आपण उपलब्ध करून देतोय. आणि अशा प्रकारे आपण काम करतो आहोत. त्याच्यामध्ये व्यावसायिक असतील, व्यवसायामध्ये जर नवीन मुलांना काही व्यवसाय चालू करायचा असेल तर त्यांना मार्गदर्शन करतात. बिझनेसमॅनचे आमचे ग्रुप बनवलेले आहे. आजही आपल्या इथे वर्धन ग्रुपचे जे सर्व मालक आहेत चैतन्य इंगळे सर आजही आपल्याला बिझनेसमॅन म्हणून या ठिकाणी उपलब्ध आहेत. ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. तर या प्रकारे युनायटेड मराठा ऑर्गनायझेशनचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे. युनायटेड मराठा ऑर्गनायझेशनने वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप बनवलेले आहेत. युनायटेड मराठा इंजिनियर्स, युनायटेड मराठा डॉक्टर्स, युनायटेड मराठा टीचर्स, युनायटेड मराठा लॉयर्स, म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये काम करतात. युनायटेड मराठा स्टुडंट असतील, स्टडी सेंटर नावाचा ग्रुप बनवलेला आहे. एमपीएससी यूपीएससी साठी, गर्ल्स साठी वेगळे ग्रुप बनवलेले आहेत. एमपीएससी मध्ये जे काही ताज्या घडामोडी असतात त्या प्रकारचे आम्ही नोट्स उपलब्ध करून देतोय. तर अशा प्रकारे आतापर्यंत युनायटेड मराठा ऑर्गनायझेशनचे 70 ते 80 व्हॉट्सअप ग्रुप आहेत. प्रत्येक जिल्ह्यावर ग्रुप बनवलेला आहे. सोलापूरचे आता शिबिर असल्यामुळे 3 ते 4 ग्रुप झालेले आहेत. सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर प्रत्येक जिल्ह्यावर ग्रुप बनवलेले आहेत आणि तुमचे प्रोफेशनल असतील त्यानुसार ग्रुप बनवलेले आहेत. याच्याद्वारे आम्ही जवळजवळ आपल्याकडे 8 ते 9 हजार व्हॉट्सअपला मराठा कनेक्टेड आहेत. तसेच युनायटेड मराठा ऑर्गनायझेशनचं फेसबुकवरती पण पेज आहे. त्या पेजवरती आम्ही नेहमी जे काही वॅकन्सी असतील आणि आपले जे प्रमोशन आता जे शिबिर असतील त्याच्या आम्ही पोस्ट वगैरे शेअर करतोय. तर त्याच्याद्वारे तुम्ही जेवढे मुलं आलात तुम्ही पण व्हॉट्सअप ग्रुपला किंवा फेसबुक ग्रुपला आम्ही नंबर नंतर शिबिर झाल्यानंतर नंबर पण देतो. आम्ही स्टडी सेंटरचे पण आम्ही ग्रुप बनवलेले आहे. त्या ठिकाणी योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं जाईल. आणि युनायटेड मराठा ऑर्गनायझेशन नावाचं एक पेज पण आहे. त्या पेजवरती जे काही युनायटेड मराठा ऑर्गनायझेशनचे जे काही ऍक्टिव्हिटी असतात त्या ठिकाणी आम्ही शेअर करतो आणि अशा प्रकारे सर्वजण काम चालू आहे. बस, धन्यवाद.